नमस्कार मंडळी, मराठीत समजा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुझ्यासाठी पुन्हा एकदा अशा महत्त्वाच्या टॉपिकवरची माहिती मराठीत सांगणार आहे। तर चला तर सुरू करू आजचा व्हिडिओ। आज मी तुम्हाला सुदर्शन सेतूबद्दल डिटेल्स माहिती देणार आहे, तेही मराठीत। सुदर्शन सेतू काय आहे, कुठे आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे, हे सर्व माहिती मी तुम्हाला मराठीत समजावून सांगणार आहे। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या टॉपिकची माहिती तुम्हाला मी मराठीत देऊ शकेल किंवा मराठीतून मिळू शकेल। चला तर सुरू करू आजचा व्हिडिओ। तर आजचा टॉपिकचा विषय आहे सुदर्शन सेतू। PM मोदी inaugurates Sudarshan Setu, India's longest cable stayed bridge, on Sunday, Feb 25, 2024. Prime Minister Narendra Modi inaugurated the Sudarshan Setu, India's longest cable stayed bridge in the Gulf of Kutch. मित्रांनो, आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी देशाच्या सर्वात लॉंगेस्ट केबल ब्रिज 25 म्हणजे 25 फेब्रुवारीला इनॉग्रेट केलेला आहे इन गल्फ ऑफ कच्छमध्ये। याआधी या सेतूचे नाव होतं सिग्नेचर ब्रिज। या सेतूचे नाव आधी सिग्नेचर ब्रिज असं होतं। Also known as Signature Bridge, it will mainland Gujarat with Bet Dwarka island of the Okha coast in Devbhoomi Dwarka. Gujarat's first sea link signature bridge is technically a sea link, a first for Gujarat. It connects the Okha town of Devbhoomi Dwarka district of mainland Gujarat to Bet Dwarka as island around 3 kilometer of ओखा। तर काय आहे, 25 फेब्रुवारीला PM मोदी गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते आणि द्वारकामध्ये त्यांनी सुदर्शन सेतूचं उद्घाटन केलं, जे भारतात लॉंगेस्ट केबल ब्रिज आहे, जे तुम्हाला गल्फ ऑफ कच्छमध्ये बघायला मिळेल। याला सिग्नेचर ब्रिज म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आणि हे काय करणार आहे, जे बेट द्वारका आयलँड आहे त्याला भारताच्या मेनलँडपासून जोडणार आहे। आतापर्यंत काय होत होतं, तिथे ते एक लिंक होतं, ते बोट थ्रू होत होतं, म्हणजे देवाणघेवाण किंवा जाणं येणं हे म्हणजे त्या लिंक म्हणतात त्याला, ते फक्त बोट थ्रूच होत होतं। म्हणजे या ब्रिज बनायला आधी बोटनी जाणं येणं पॉसिबल होत होतं, पण आता प्रॉपर ब्रिज बनला आहे। आपण असं म्हणू शकतो की टेक्निकली गुजरातचा हा पहिला सी लिंक आहे। तुम्ही मुंबईचा सी लिंक या बाबतीत ऐकलं असेल, जो समुद्रावरून जातो त्यालाच सी लिंक, जो समुद्रावरून एका बेटवरून दुसऱ्या बेटला जोडला जातो त्याला सी लिंक असं म्हणतात। आणि हे काय करते, जे ओखा टाऊन आहे त्याला द्वारकाजवळ जे ओखा टाऊन आहे म्हणजेच द्वारकाजवळ म्हणजेच द्वारका डिस्ट्रिक्टमध्ये बेट द्वारकाशी कनेक्ट करेल। हे साधारणतः 3 किलोमीटर मॅनलँडवरून आहे। Its total length is 4,772 meter, including a 900 meter long cable stayed section. The 4-lane bridge, constructed for ₹978 crore, was funded by the Union government. याचा जो लेंथ आहे तो 4,772 मीटर म्हणजेच 4.7 किलोमीटर आपण म्हणू शकतो। यामध्ये 900 मीटर जो आहे तो लॉंग केबल स्टेड सेक्शन आहे आणि 4 लेनचा हा पूर्ण ब्रिज आहे, जो कन्स्ट्रक्टेड केला आहे 978 करोड रुपयामध्ये आणि हे पूर्ण युनियन गव्हर्नमेंटच्या फंडिंगमधून केलेलं आहे। A cable stayed bridge has one or more tower in which the weight of the decks is supported by a number of cables running directly to one or more towers. With a total length of 4,772 meters, which means 7.77 kilometers. It is Gujarat's longest cable stayed bridge. बेसिकली केबल स्टेड ब्रिज मध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त टावर बघायला मिळतात। यामध्ये डेक्सच्या वेटमध्ये त्याला जे सपोर्ट मिळते ते केबलनी मिळते। केबल डेक्सला सपोर्ट करतात, यालाच म्हणतात केबल स्टेड ब्रिज।
आणि आधी मी सांगितल्याप्रमाणे या ब्रिजची लांबी 7,772 मीटर म्हणजेच 4.7 किलोमीटर जवळ आहे. त्यामुळे हा गुजरातचा लॉंगेस्ट केबल स्टेट ब्रिज म्हणून ओळखला जातो. आता या ब्रिजचा सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व काय आहे हे आपण आता समजून घेऊ. After the Union Territory of Doua, located at Unnao Coast in Gir Somnath, Bet Dwarka is the second largest island of the Gujarat coast. While Diu's geographical area is around 40 square meter, Bet Dwarka is spread over 36 kilometer. आता या ब्रिजचे सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व काय आहे या ब्रिजचे हे बघू. युनियन टेरिटरीमध्ये दमन आणि दीव हे तुम्हाला माहीत असतील. तर दीव हा पहिला मोठा इस्लँड आहे, तर बेट द्वारका हा सेकंड लार्जेस्ट इस्लँड आहे. तसे जॉग्राफिकली दीव इस्लँडचा एरिया हा 40 स्क्वेअर फीट किलोमीटर, तर बेट द्वारका हा 36 स्क्वेअर किलोमीटर व एरियावर पसरलेला आहे. Bet Dwarka Island is part of Okha municipality and has a population of around 10,000. At present, the only means of transport between Bet Dwarka and mainland Gujarat is the ferry boat service running from Dwarka to Okha, the nearest point of the mainland. बेट द्वारका इस्लँड हा ओखा डिस्ट्रिक्ट ओखा म्युन्सिपाल्टीचा भाग आहे आणि त्याचं पॉप्युलेशन हे 10,000 इतकी आहे. प्रेझेंटमध्ये बघाल तर बेट द्वारका आणि मेनलँड गुजरात यांचा ट्रान्सपोर्टेशनचा जरिया म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जाणे येण्याचा जो मार्ग आहे हा फेरी बोटची सर्व्हिस होती फ्रॉम द्वारका टू ओखाचा जवळचा मेनलँडवर. A major pilgrim and religious tourism spot, Shri Dwarkadish Mukhya Mandir, a shrine of Lord Krishna, is located at Bet Dwarka. The island also has dozens of other Hindu temples, a gurudwara and some masjid. बेट द्वारकाला रिलिजियस टुरिझम पण मानल्या जाते, कारण इथे मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू येतात केवळ भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता. कारण त्या बेटावर काही हिंदू मंदिर, गुरुद्वारा आणि कुठे तुम्हाला मस्जिद पण बघायला मिळेल आणि 1000 यात्रेकरू कमीत कमी बेट द्वारकाला जातात. म्हणजे जे कोणी द्वारकेला जात असतील भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात तो यात्री बेट द्वारकेला सुद्धा जातो. The bridge also has 2.5 km, which means 8 feet near about, with footpath on both sides, which has been adorned with verses from Srimad Bhagavad Gita and images of Lord Krishna. Solar panel from the roof of this walkway. या ब्रिजच्या बाबतीत बोललं तर ते हा ब्रिजला 4 लेनचा आहे. हे ब्रिज हा 4 लेनचा आहे. 2 लेन यायला आणि 2 लेन जायला आणि साईडला बघाल तर जवळजवळ 2.5 मीटर म्हणजे जवळपास 8 फूटचा फुटपाथ आहे दोन्ही साईडला. आणि या ब्रिजचं विशेष म्हणजे भगवान कृष्णाशी रिलेटेड जे इमेज आहेत आणि सोबत श्रीमद भगवद्गीताचे जे वर्सेस म्हणजे जे श्लोक आहे ते पण तुम्हाला इथे मेन्शन केलेले दिसतील. आणि यासोबत सोलर पॅनल सुद्धा बनवले गेलेले आहे फुटपाथवर. तसंच हे ब्रिज बनवण्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्शी इश्यू आलेले आहेत. ते म्हणजे या ब्रिजला बनवण्यासाठी ज्या कंपनीकडे कन्स्ट्रक्शन करायला दिलं होतं म्हणजेच SP सिंगला कंपनीकडे कन्स्ट्रक्शन करायला दिलं होतं ते ऑलरेडी कॉन्ट्रोवर्शियलमध्ये इश्यूमध्ये फसलेली आहे किंवा मग तिचं कॉन्ट्रोवर्शियल इश्यू चालू आहे. जे हे ब्रिज बनवण्याच्या आधी त्यांनी जे 2 ब्रिज बनवले आहे मुख्यतः जे गंगाच्या काठांवर त्यांनी जे ब्रिज बनवले आहे ते ब्रिज एकदा सोडून 2दा पडलेलं आहे. त्यामुळे ते थोडं कॉन्ट्रोवर्शियल इश्यू या कंपनीचं झालं होतं. पण या केसमध्ये असं झालेलं आहे SP सिंगला कंपनीने या ब्रिजचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. या कंपनीने या ब्रिजचं काम पूर्णपणे संपवलेलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनी सध्या तरी त्या कंपनीला काही ऑब्जेक्शन उचललेलं
नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत या ब्रिजबद्दल. तर तुम्हालाही या सुदर्शन सेतू म्हणजे सुदर्शन ब्रिजबद्दलची मराठीत माहिती कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नमस्कार.